थोडे खरं आपण न्यायमत चालू आहे ना. संख्येमताचं काय केलं आपण? संख्येने किती मतं मांडलेली आहे? 25 मुख्य दोन पुरुष आणि प्रकृती. 25 कोणते? महत्त्व, पुरुष, प्रकृती, महत्त्व, अहंकार, पंचतन्मात्रा, 10 इंद्रिये, पंचमहाभूते आणि एक मन. कोण किती झाले? 25 झाले. त्यांचा आत्मा कसा आहे? असंग असून नाना आहेत, अनेक आहेत. अनेक का मानले? त्यांनी अनेक मानण्याचं कारण असं की बुद्धीच्या त्यांनी सुखदुःख हे धर्म सर्व बुद्धीचे मानलेले आहेत आणि बुद्धीच्या योगाने आत्म्याचे नानात्व भासते म्हणून त्यांनी आत्मे सुद्धा नानाच मानले आहेत. आणखी बंध मोक्ष मानलेला. बंध कशाला बंधतात? बुद्धीच्या विवेकरूप परिणामाने मोक्ष आणि मोक्ष विवेकरूप परिणामाने. त्याच्या नाडात्वाचं कसं खंडन केलं? त्याचे नाडा वाढले त्यांनी. नाडा म्हणजे माणूस नाही बरं काय, खंडन केलेलं आहे. नाडात्वाचं खंडन कसं केलेलं आहे? सुखदुःख हे धर्म बुद्धीचे मांडले आणि बुद्धी ही नाण आहे आणि तादात्म्यामुळे बुद्धीचे असणारे हे सुखदुःख धर्म आत्म्याच्या ठिकाणी जीवाला भासतात आणि त्यामुळेच तो आत्म्यालाही बुद्धीच्या धर्मामुळे आत्म्यालाही नाना मानतो. नाना पण मानतात. ते मानणं चुकीचं. आत्मा असंग असून सुद्धा काय मानतात? नाना मानतात. म्हणे काय आत्म्याचे मानले असते तर पण नाना मानले असते तर पण मुळामध्ये कोणाचे मानतात? बुद्धीचे. आणि असं मानून सुद्धा आत्मे किती मानतात? मानव होण्याकरता काय असावं लागतंय? विलक्षणता. काही विलक्षणता आहे का त्याच्यामध्ये? आणि सजातीय काय बसला? भेद बसला ना एका आत्म्याचा दुसऱ्याची सजातीय भेद एका जातीतले दोन आहे काय? विजातीय भेद म्हणजे काय? विजाती म्हणजे दोन भिन्न जातीमधील असणाऱ्या पदार्थांचा भेद. वृक्ष आणि पाषाणामध्ये जो भेद. विजातीय भेद. स्वगत भेद का नाही? आत्म्य स्वरूपाच्या ठिकाणी आत्मा हा निर्वयव आहे. सवयव नाही म्हणून काय नाही. स्वगत स्वगत भेद नाही. आत्मा काही माणूस आहे का? आत्मा माणूस नाही ना. शरीर धर्म त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे नाही. किंबहुना हे शरीर कोणाच्या सत्तेने चालते? आत्म्याच्या. जाऊ द्या. आता कोणतं मत आहे आपलं? न्यायमत. काय विषय न्यायमतात? किती पदार्थ मानतात? न्याय 7 पदार्थ मानतात. कोणते 7? द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव. द्रव्य किती मानतात? 9 द्रव्य आहेत. पृथ्वी, आप, तेज, काल, आकाश, दिक आणि आत्मा. पृथ्वी, आप, तेज आणि वायू सूक्ष्म अनुरूपाने नित्य. 9 झाले ना. 9 पाहिजे झाले. अरे पंचमहाभूत दिशा, काल, आत्मा आणि मन. एकूण किती झाले? 9. बरं का? आणि पुढे गुण आले ना. 24 गुण. त्याच्यात मध्ये थोडा विचार आहे आणखी. काही नित्य, काही अनित्य. हे आकाश, काल, दिशा, आत्मा, मन, आकाश वगैरे काय व्यापक रूपाने नित्य. नाही, नित्य आहे. आणि बाकीचे कसे आहे? 4 सूक्ष्म अनुरूपाने नित्य, कार्यरूपाने अनित्य. कार्यरूपाने अनित्य आणि परमाणुरूपाने नित्य. काय करायचं? असे द्रव्य नका आकाश
जे गुणाला अधिष्ठान असते त्याला द्रव्य असं म्हणतात, आणि ज्याच्या द्रव्यावरती जे राहते त्याला गुण असं म्हणायचं. नाही न्याय थोडक्यात दिलं आपलं न्यायशास्त्र आहे ना, त्याला तर्क शास्त्र म्हणतात. पुढे गुण किती मानलेले आहे? 24 गुण आहेत. त्याच्यात जीवाचे किती गुण आहे? 14 गुण. बाकीचे ईश्वराचे. मग किती काय 24 14 गेले, किती राहिले मग? ईश्वराचे किती गुण आहे? 8 आहेत ईश्वराचे. 2 आले कुठून? नाही, अरे 8 गुण नित्य मानलेलं आहे ना. मग पुन्हा आणखी बंधमोक्षाचा कसा विचार केलेला आहे? न्याय संख्येमध्ये बंध, बुद्धीच्या अविवेकाला काय म्हटलेलं आहे? बंध. विवेकाला न्याय आणि बंध मोक्ष कसे मानले? न्याय म्हणतो सप्तपदार्थ आणि जे 24 गुण आहे त्यांचं ज्ञान होणं म्हणजेच मोक्ष, आणि त्या पदार्थांचा आणि गुणांचा अज्ञान हाच बंध. बर, हे आज्ञान वेगळे आहे याचं समजलं. याला तत्वज्ञान म्हणतात. ते काय म्हणतात? तत्वज्ञान. आहे ना. बंध कसा मात्र त्या न्यायशास्त्राने जात्यादी पदार्थ मिथ्या मानलेले आहे. जात्यादी पदार्थ म्हणजे कोणते? मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे वगैरे आदी करून याला लक्षामध्ये याच्यापासून रागद्वेष उत्पन्न होतो. काय होतो? रागद्वेषापासून धर्माधर्म, धर्माधर्मापासून आणि पुढे शरीराधिकाची काय होते? उत्पत्ती होत असते. आणि शरीर सुखदुःखाला काय असं आहे. त्याला ते लोक काय म्हणतात? बंध म्हणतात. शरीराधिक वगैरे उत्पन्न होतात ना, त्याला काय कारण आहे? राग द्वेष धर्माधर्म पुढे. आणि याचा आत्म्याशी काही संबंध नाही. हे तत्वज्ञान त्यांचं. या तत्वज्ञानाने काय होतं? मोक्षामध्ये त्याने 21 दुःख सांगितलेली आहे. यादी जरी आहे त्याच्यामध्ये. काल झाला की आपल्याला कोणती कोणती 21 दुःख आहे? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, एक मन सुद्धाचं इंद्रिय मान. 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन किती झाले? 6. ऐका, 6 त्याचे 6 विषय, 6 त्याचे ज्ञान. सायंतिरी 18 आहे. इथं दुसऱ्या वर्षातला पोरग तरी लवकर बुडतो. गणितशास्त्र मागे पडलं आहे त्या अलीकडे. ते कॅल्क्युलेटर निघाला. सायंतिरी 18 आणि पुढे 21 पाहिजे ना. सुख आणि दुःख आणि पुढे शरीर असे 18 आणि 3 किती होतं? मग 21 दुःखाचा नाश होणे याला काय ते म्हणतात? मोक्ष. आणि सुखाला सुद्धा काय म्हटलेलं आहे? काय म्हटलं? सुखाला का मोक्ष म्हटलं? दुःख. सुखालाही दुःख म्हटलेलं आहे. मग का म्हटलं आहे? कारण सुख झाल्यानंतर पुन्हा ते नष्ट होण्याची भीती असतात. प्राप्तीसाठी पण दुःख असतं. तसं नाही. सुखाला दुःख का म्हटलं? त्याच्या नाशाची भय आहे म्हणून त्याला काय म्हटलं? दुःख. बरं, शरीराला दुःख का म्हटलं? नाही, ते दुःखाचं जनक आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं? दुःख म्हटलेलं आहे. ना सुख सुद्धा कायमचं आहे का? म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? बघ, दुःख. शरीराला काय म्हटलेलं आहे? त्यांचं तेव्हा
एकवीस दुःखाचा ध्वंस झाला. न्यायशास्त्रामध्ये काय म्हणतात त्याच्यात त्यांनी विचार केलेला आहे. यांना दुःख म्हणण्याचं कारण काय, त्याचा आपलं चालला होता हा विषय वाचा. कारण अदृष्टसहित मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू आहे. हो, आता एक धडा त्यांचा आत्मा स्वरूपाने कसा आहे, स्वरूपाने कसं आहे, जड स्वरूप आहे. काय मग चेतन कसा होतो, मनाचा संयोग. एरवी आत्मा कसा आहे, त्यांनी आत्म्या काय बोललं, जड मानले. एक मानले का अनेक मानले, परिच्छिन्न मानले का व्यापक मानले, आहे का नाही. अनेक आत्मे मानले पण जड स्वरूप मानले. काय मानले, व्यापक सुद्धा मानलं ना. आहे ना. मग चेतन केव्हा होतं, मनाचा आणि आत्म्याचा काय झाला पाहिजे, संयोग झाला पाहिजे. म्हणजे त्यांचा आत्मा काय होतो, मग त्याचा विचार करतात. मन नित्य आहे का त्यांचा, आत्मा आहे कसा आहे. मग आत्म्याचा मनाचा काय राहणार, संयोग राहील की नाही. मग सुश्रुतीमध्ये काय आहे, आत्माही आहे, पुढे मग ज्ञान कुठे आहे. त्याची संगती काय घरी पाहिजे. मग साध्या मनाचा संयोग हा ज्ञानाला हेतू नाही, अदृष्टाचा आहे. सुशुद्धीमध्ये काय नाही, मनाचा संयोग असूनही काय नाही, ज्ञान नाही. जर नुसता मनाचा संयोगच ज्ञानास हेतू असता तर सुषुप्तीत मनाचा संयोग असतो, तेथेही ज्ञान झाले असते. ज्ञान झालं असतं का नाही, पण का होत नाही, अदृष्ट नाही. काय नाही, अदृष्ट काय करावं लागते. वेदांतात सुद्धा अदृष्ट काय केलेलं आहे. एखाद्या माणसाला प्रयत्न करून सुद्धा नवसंसायाचं नमकं दमकं तरी सुद्धा काय होत नाही. मग काय म्हणायचं, अदृष्ट काय करावं लागते, आहे का नाही. काही काही लोकांना वाटेल त्याचा धंदा उद्योग गमकं चमकं करून सुद्धा श्रीमंती प्राप्त होत. काय मानायचं, अदृष्ट. मला अदृष्ट एक मानावं लागत असतं. आणि त्या अदृष्टाचा संयोग लक्षामध्ये नाही. म्हणून मनाचा जरी संयोग झाला आणि आत्म्याचा झाला तर काय होत नाही, ज्ञान होत नाही. अदृष्टासहित मनाचा संयोग ज्ञानाला काय हेतू आहे, ते तर होत नाही. म्हणून अदृष्टसहित मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू आहे. जसे सुषुप्तीत अदृष्ट नाही तसे मोक्षकालातही नाही. म्हणून मोक्षकालात सुद्धा काय नाही, मोक्षकालात सुद्धा काय नाही, ज्ञान नाही. मोक्ष मन आहे ना, मोक्षामध्ये मन नित्य मानलेलं आहे. वेदांत शास्त्रामध्ये एक आत्माच नित्य असून तद व्यतिरिक्त सर्व कसं आहे, त्यांच्यामध्ये काही प्रश्नच नाही आहे. पण यांनी नित्य मानलेलं आहे. आणि आत्माही सुद्धा नित्य आणि मनही सुद्धा संयोग आला ना, मग केव्हाही काय झालं पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे. सुषुप्तीत नाम का होत नाही तर अदृष्ट नाही. हा ज्ञानाला काय आहे, त्याचे खंडन करणाऱ्या पुढे नमुनाही आहे. वाचा. म्हणून ज्ञान होत नाही. या रीतीने अदृष्टसहित आत्म्याशी संयोगवान मन ज्ञानद्वारा दुःखास हेतू आहे. म्हणजे दुःखाला काय आहे, सुख आणि दुःख कोणावर अवलंबून आहे. सगळं दुःखात्मक मना. मन हे सुखाला आणखी दुःखाला काय आहे. मग कोणतं मन सुखाला कारणीभूत आहे, कोणतं मन दुःखाला कारणीभूत आहे, त्याच्यातला पाहिजे. त्याच्यात थोडासा अनुकूल आणि अनुकूलता असली तर सुख, प्रतिकूलता असली तर लाडू खाण्याची इच्छा आहे, आंब्याचा रस खाण्याची इच्छा आहे, वाढणारा
हवा का म्हणतो त्याच्या पानावर त्या आणखी लाडूच पडला नाही त्याला सुख होते का दुःख होते. वाढणारा सुद्धा कसा पाहिजे अनुकूल. कारल्याची भाजी आवडत नाही पण वाढल्याशिवाय अनुकूल आहे का प्रतिकूल आहे. अरे भाजी कशी आहे प्रतिकूल आहे का नाही. एखादा माणूस होते भाजी कशाची आहे कारल्याची पुढे जावा की आहे ना. जाऊ द्या. अनुकूल नियम सुखम प्रतिकूल नियम दुःखम. अनुकूल प्रतिकूल हे दुःखाला सुखाला काय आहे कारणीभूत आहे. पुढे म्हणून त्यास दुःख म्हटले आहे. तशा मनाचा मोक्षकाली अभाव आहे. म्हणून मन नित्य असले तरी दुःख नाश संभवतो. दत्तभ्रष्ट नाही ना काय नाही. मन जरी असलं तरी काय आहे दुःखाचा काय नाश आहे. त्यांचं शास्त्र. पुढे शिवाय सूक्ष्म विचार केला तर संयोग होतो. तो दोन्ही पदार्थांच्या क्रियेने होतो किंवा एकाच्याही क्रियेने होतो. दोन एडक्यांचा संयोग दोघांच्या क्रियेने आणि पक्षी वृक्षाचा संयोग एका पक्षाच्या क्रियेने होतो. संयोगाचा विचार दोघांचाही संयोग होतो का नाही. दोन नाही काही रेडके असतात ना एक इकडून येतो आणि एक दोघाचा काय झाला. बऱ्याच झाडावर ते पक्षी बसला एकाच्या क्रियेने आहे का. आता इथे काय संयोग होण्याकरता हे आहे ना आत्म्याचा कुठं क्रिया आहे का तिथे. मनाच्या ठिकाणी काय वाचा. आत्मा व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी केव्हाही क्रिया नाही. बरं पुढे आणि मोक्षकालात मनाच्या ठिकाणीही क्रिया नाही. दोघांच्या ठिकाणी क्रियेचा अभाव आहे. म्हणून मोक्षकाली संयोगवान मनाचा अभाव आहे. बरोबर आहे. आत्मव्यापक असल्यामुळे काय नाही. आकाशाच्या ठिकाणी क्रिया आहे का मग का नाही. तसा आत्मा कसा आहे का नाही. आकाश कुठे इकडचं आकाश तिकडे नेता येते का आणि तिकडचं काय करता येत नाही. एखाद्या ग्रस्ताला विचारलं भाडेकरूला सगळं नेलं का नेलं म्हणायला सगळं. आम्हाला एक वस्तू नाही नेली तुम्ही कोणतं मला आकाश. क्रिया आहे का. व्यापकाच्या ठिकाणी काय नसते. आत्मा किम स्वरूप आहे क्रिया आहे का. मग मनाचा आहे ना क्रिया नसल्यामुळे मनाचा आणि आत्म्याचा संयोग संभवू शकत मोक्षकालामध्ये. कोणत्या कालात हे सांगायचं आहे. मग मोक्षकालामध्ये ज्ञान नाही काय नाही. सुषुप्ती कालामध्ये सुद्धा काय नाही. अदृष्ट कुठे आहे तिथे. पुढे न्यायमताचे एक देशी असे म्हणतात की आत्म्याशी मनाचा संयोग ज्ञानाचा हेतूच नाही. हे बघ एक देशी म्हणजे त्यांचे बाब तुम्हाला गेलं की न्याय अन्यथा ख्यातीमध्ये दोघं आहे का नाही आहे का. दोन मत आहे ना. एक गौतम आणि कान्हाद असे नाव आहे त्यांचे. नवं एक महात्माचं गौतम हे न्यायशास्त्राचे काय एक कान्हाद आहे प्राच्य आणि नव्य आहे. आता त्याच्यामध्ये थोडंच हे ना चिंतामणी शाखा आहे. हे पहा न्यायमताचे कर्ते कोण आहे गौतम. प्राच्य आणि प्राच्य कोण आहे आणि कान्हाद नव्याचे कान्हाद आहे. त्यांचं मत काय आहे ते सांगायला. त्वचेशी मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू आहे. जेव्हा सुषुप्तीत पुरितत नाडीमध्ये मन प्रवेश करते तेव्हा त्वचेशी मनाचा संयोग नसतो. म्हणून सुषुप्तीत ज्ञान होत नाही. ते म्हणतात मनाचा संयोग आत्म्याशी नाही कोणाशी नाही. मग कोणाशी आहे त्वचेशी. सुषुप्तीमध्ये
आता मोक्ष कालामध्ये त्वचेशी काय नाही, म्हणून काय होत नाही, ज्ञान होत नाही. दोघांचं मत आहे ते, भिन्न भिन्न मत आहे. मनाचा आणि त्याचा काय संयोग होऊ शकत नाही. पुढे सांगणार आहे ते वाचा. त्वचेशी संयोगवान मनच ज्ञानद्वारा दुःखाचा हेतू आहे म्हणून. कोणाची? त्वचेशी संयोगवान मन हे मन ज्ञान म्हणायला काय आहे? दुःखाला हेतू आहे, कारण आहे. ज्ञान. म्हणून मनाची गणना दुःखात आहे, केवळ मनाची नाही. संयोगवान मन हेच दुःखाला काय आहे? कारण आहे. केवळ मन हे दुःखाला काय नाही. कारण आहे. नाही तर कारण मनही घेतलं ना त्याच्यामध्ये. 21 दुःखामध्ये काय आलेलं आहे? हे आहे ना मन, हे सुद्धा दुःखाला काय आहे? आहे का नाही? 21 दुःख घेतले ना त्याच्यात. 6 इंद्रियामध्ये 5 इंद्रिय नदी एक मन, 6 झाले का नाही? मनाला सुद्धा इंद्रिय मानलेलं आहे. मग 6 झाले. 6 त्याचे विषय 6, त्याचे ज्ञान आहे 6 इंद्रिय. मग पुढे कोण राहिलेलं आहे? आहे ना 21 दुःख आहे. सुख दुःख आणि शरीर असे प्रमाणे 21 दुःखाचा दोष म्हणजे होणं. याला न्यायामध्ये मोक्ष असं म्हटलेलं आहे. वेदांत शास्त्रामध्ये मोक्ष कोणाला म्हणतात? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आणि यांच्या ह्याच्यामध्ये अरे केवळ दुःखाची निवृत्ती म्हणजे मोक्ष. महात्मा आनंद सांगितला का? दुःखाची निवृत्ती हा मोक्ष कोणाचा आहे? न्यायाचा. सांख्याचा सुद्धा काय? दुःखाचीच निवृत्ती आहे. वेदांताचा मोक्ष कसा आहे? पुढे परमानंदाची बरोबर. हा आनंद आणला कुठून? वेदांतामध्ये आत्मा आनंद स्वरूप आहे. नाही एखादा आत्मा ज्ञान स्वरूप सुद्धा नाही, जड स्वरूप. तो आनंद तो लांबला पण चेतन सद्रूप आहे. काय? न्यायाचा आत्मा सद्रूप आहे, आणि तो ज्ञान स्वरूप नाही. आणि पुढे काय नाही, आनंद स्वरूप सुद्धा नाही. पुढे मोक्षात त्वचेचा नाश होतो म्हणून त्वचेबरोबर मनाचा संयोग नाही, म्हणून ज्ञान होत नाही. कुठे? मोक्ष कालामध्ये त्वचाच नाही म्हणून काय होत नाही, संयोग होत नाही. मन असूनही सुद्धा दुःखाचा काय अभाव आहे. मनाला सुद्धा काय म्हटलेलं आहे? दुःख. अशा रीतीने मोक्ष कालात मन असताही दुःख हेतू नाही, म्हणून दुःख नाश सांगितला. आणि मोक्ष कालामध्ये मन नित्य आहे ना. मन हे कसं आहे? नित्य आहे. मोक्ष कालात जर नाश झाला असता तर मनाला नित्य म्हणता आलं नसतं. पण मोक्ष कालामध्ये मन आहे. मग ज्ञान का नाही? त्वचा नाही. त्वचेचा आणि मनाचा संयोग असता तर ज्ञानाला काय झालं असतं? हेतू झाला असतं. पण मोक्ष कालामध्ये त्वचा नाही, मन असूनही सुद्धा दुःखाचा काय अभाव आहे. पुढे 21 दुःखांचा नाश होतो तेव्हा दुःखरहित आणि परमात्म्याहून भिन्न व्यापक आत्मा जडरूप असतो. कारण पुन्हा माझा 21 दुःखांचा नाश होतो तेव्हा दुःखरहित आणि परमात्म्याहून भिन्न व्यापक आत्मा जडरूप असतो. जड सर्व असतो ना. एक मोक्षामध्ये किती दुःखाचा नाश होतो माहिती आहे का? दुःखाने वगैरे आपण पाहिलं ना, त्वचेचा आणि मनाचा काय नाही, संयोग नाही. म्हणून आत्मा किम सर्व असतो? जड सर्व. संयोगच नाही. हे पाय आपली मोटारसायकल असते, ही किम सर्व आहे जड स्वरूप. मग त्याच्या ठिकाणी क्रिया कुणामुळे आली? पेट्रोल लागतं. काय लागतं? पेट्रोल. पेट्रोल तुमची मोटारसायकल कशी आहे? पेट्रोल संपलं म्हणजे मोटारसायकल धकलावं लागते. काय काय क्रिया होते का? आणि पेट्रोल असेल तर नुसतं असं केलं की तुम्ही पडते.
कोणामुळे कोणामुळे क्रिया नाही. पेट्रोलमुळे जड कुठं पडत असते का? नाही. त्याला पेट्रोलमध्ये शक्ती असते. कोणामध्ये? पेट्रोलमध्ये. ती ऊर्जा कोणाच असते? पेट्रोलमध्ये असते. आणि हे पंखा हे तुमच्या ते प्रकाश देते. पंखा कुठं प्रकाश देत असते का? काय होत म्हणतात पंखा कुठं प्रकाश देतो? कोण प्रकाश देते? तरी होत. पंखा हवा देत असते. पंखा काय देते? पण तिकडून काय आली पाहिजे? लाईन आली पाहिजे ना. लाईन गेलं तरी पंखा बंद. प्रकाश आहे बंद. बघ त्याला ऊर्जा काय केली पाहिजे? मग कोणाच्या संबंधाने होते त्याच्याकरता. हा चेतन असलेला काही चेतन असलेला आत्मा मनाचा संयोग झाला म्हणजे काय होतं? चेतन होतं थोडे. कारण आत्मा स्वरूपाने जड आहे. ज्ञानगुणाने आत्म्याचा प्रकाश होतो. हे पहा, आत्मा कसा आहे स्वरूपाने? जड आहे. वेदांताचा चेतन आहे. जड स्वरूप आहे का चिद्रूप आहे? चिद्रूप आहे. आहे का ते? आणि न्यायाचा कोणता आहे? आहे का ते? बरं, पुन्हा आत्म्या किती मानले? परिच्छिन्न मानले का व्यापक मानले? हे सगळं खंडन आहे. डोळं शास्त्र कोण आहे? वेदांत. हे सगळ्याचं खंडन त्याच्यामध्ये आहे. पण नाही एखादा आत्मा जड स्वरूपाचा आहे. जड समजते ना, ज्याच्या ठिकाणी कोणती क्रिया नाही, संवेदना नाही. त्याला आहे का? कामाला काय संवेदना आहे का? काय किम स्वरूप आहे? सगळं जड स्वरूप. साधी मुंगी जरी असली तरी काय आहे? चेतन स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी क्रिया आहे ना, ज्ञान आहे ना. हे पहा, एखाद्या तुमच्या हरभऱ्याची डाळ पडलेली असली तिकडे जाते का मुंगी? साखर असेल अक्कल आहे का नाही? ज्ञान असल्याशिवाय जाते का ते? बरं, तिला असे काढा तरी निघत नाही. म्हणजे ज्ञान आहे आणि चालण्याची काय होते? ज्ञानाशिवाय क्रिया होऊ शकत नाही. पण तिचे पाय केवढे आहे? माणसाचा केस तरी जड असतो. मग सगळ्यात लहान प्राणी कोण आहे? मुंगी आहे. या दिवसामध्ये श्रावण महिन्यामध्ये वारुळ असतात ना, तिथं मुंगी असतात ना, ते शेतकरी लोक साखर म्हणा किंवा काही म्हणा ते टाकतात त्याच्यावरती. आणि रांगेत किती शिस्तीत चालते काय विचारू नका. कोणी शिकवलं कोणाला? आणि एकमेकाला तोंड लावतात ते काय बोलतात. तुम्हाला कल्पना भाषा आहे बघा, ते आपल्याला काय होत नाही, समजत नाही. पण काय मला लागते. तुम्ही कशावरून म्हटलं? एखाद्या गाईला वासरू जन्माला आला, काय आला तरी ती गाय त्याला काय करते? काही कालपर्यंत काय करते? ज्ञान आहे ना, आहे का रे? ते बाद तिला धार काढण्याच्या अगोदर वासरू जर सोडलं तर ती गाय काय करते? पाना सोडते. पुन्हा काय करते? मग तिला काय आहे? एखादी गाय किती प्रयत्न करा पानात सोडत नाही. शेतकरी मारून मारून मग ते शेतकरी मोठा हुशार असतो. दूध वासराला जाते म्हणून वासराला जगू देत नाही, आणि गाय वासराशिवाय काय देत नाही. मग बस आपलं कागदाचा म्हणा कापडाचा काय करतो, आणि तो गाईला काय करतो. आणि मग हे चालाक्ष प्राणी आहे ना माणूस. खरंच आहे तर दूध कोणाकरता आहे?
हा वासरू प्यायल्यानंतर उरलं ते कोणाकरता? तुमच्याकरता. आणि त्याचं उलट होते बघा. धार काढून राहिलं ते कोणाकरता? अन्याय आहे का ज्ञान आहे? जाऊ दे आपला विषय पुढे चला. ज्ञान गुणाने आत्म्याचा प्रकाश होतो. तो प्रकाश म्हणजे जीवाचे सर्व ज्ञान इंद्रियजन्य आहे. प्रकाश म्हणजे सूर्यासारखा नाही. प्रकाश शब्दाचा अर्थ कसा आहे? ज्ञान. नाही तर मला आत्म्याचा प्रकाश होता. त्याला ज्ञानाचं म्हणतात. काय म्हणायचं पुढे? नित्य नाही. त्या इंद्रियजन्य ज्ञानाचा मोक्षकालात नाश होतो. म्हणून मोक्षकाली आत्मा प्रकाशरहित जडरूप होऊन असतो. हा न्यायाचा सिद्धांत आहे. जडस्वरूप होत राहतो. कोणत्या काळामध्ये? मोक्षकाली. कारण मनाचा आणि त्याचा काय होत नाही? संयोगच होत नाही. म्हणून तो किम स्वरूप होऊन राहतो. आणि मनाचा संयोग झाला म्हणजे पेट्रोलच नाही तर गाडी कधी आहे? आणि पेट्रोल आल्यानंतर पुढे. तसेच सुखदुःख बंध मोक्ष आत्म्यास होतात. म्हणून आत्मे नाना नित्य आणि व्यापक आहेत. आता काय केलेलं आहे नाही? सुखदुःख हे धर्म कोणाचे मानले? आत्म्याचे मानले. म्हणत आता आत्मा एक मानून भागेल का? प्रत्येकाचे सुखदुःख प्रत्येकाला काय म्हणजे आत्मे किती मानू लागेल? हा कोणाचा सिद्धांत आहे? आणि सांख्याच्या मतात आत्मा असंग आहे पण नाना आहे. नाही त्यांनी आत्मे किती मानले आहे का नाही? पण त्याने सुखदुःख हे धर्म आत्म्याचे मानले का बुद्धीचे? आणि असं असून आत्मे किती मानले? आणि याचे बुद्धीचे धर्म कोणाचे आहे? बुद्धीचे नाही. सुखदुःख धर्म कोणाचे आहे? म्हणून यांचं मत बरोबर आहे. सुखदुःख हे धर्म आत्म्याचे म्हणून आत्मा एक मान म्हणून नाही. एक मानलं तर संकर होईल. म्हणून किती मानावे लागेल? आणि विनाकारण सांख्याने काय केले? सुखदुःख धर्म कोणाचे मानले? बुद्धी. धर्म मोक्ष बंध कोणाचे मानले? आणि असं असून काय मानले? हे सामान्य चूक आहे का मोठी चूक आहे? काही विलक्षणता नाही त्याच्यात तरी किती मानले? त्याचं कडणार आहे ना. यांचं बरोबर आहे. सुखदुःख धर्म कोणाचे मानले? म्हणून आत्मे किती मानावं लागेल? सर्व अल्प पदार्थांबरोबर ज्याचा संयोग असतो त्यास व्यापक म्हणतात. व्यापकाचं लक्षण वेदांताच्या मध्ये व्यापकाचं लक्षण कोणतं आहे? वेदांताने आत्मा किती कसं मानलं? व्यापकाचं लक्षण नाही सांग. स्वतः सजा त्याला काय म्हणायचं? देश काल वस्तू हे व्यापकाचं. याचं लक्षण अल्पक पदार्थाचे संयोग. त्याला हे लोक काय म्हणतात? याचे खंडन आहे पुढे. वेदांत मतात स्वगत सजातीय विजातीय भेदरहितत्व व्यापकत्व असे व्यापकाचे लक्षण आहे. पावन सुद्धा तुम्ही सांगत नाही. वेदांताचं लक्षण आहे स्वगत भेद म्हणजे सावयव पदार्थांमध्ये जो भेद असतो. सजातीय समान जातीच्या दोन पदार्थांमध्ये वृक्षत्व जातीने विजातीय विरुद्ध जातीमध्ये वृक्ष आणि दोन भिन्न जातीमध्ये विजातीय. दोन भिन्न जातीमध्ये विजातीय समान जातीमध्ये सजातीय आणि सावयव पदार्थांमध्ये स्वगत. पुढे असे व्यापकाचे लक्षण आहे. न्यायमतात आत्मा निरवयव आहे म्हणून स्वगत भेद नाही. परंतु दुसऱ्या आत्म्याशी सजातीय आणि घटाधिकांशी विजातीय भेद आहे. नैयायिकाचा आत्मा सुद्धा कसा आहे? निर्वयव आहे. पण कोणता भेद बसत नाही. स्वगत भेद बसत नाही. संख्याचा सुद्धा स्वगत भेद स्वगत भेद कुठे आहे?
पण सजातीय भेद आहे ना, विजातीय सत्य मानले आहे ना जगात. कोणता भेद आला? विजातीय भेद आहे. वेदांतामध्ये काय आत्मा किती आहे? एक आहे. मग कोणता भेद नाही, सजातीय. आणि जगात नावाची वस्तू नाहीच मुळामध्ये, मग कोणता भेद नाही, विजातीय भेद नाही. सगळं पुन्हा सजातीय विजातीय भेद रहित सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप निर्विकल्प असंग अद्वितीय स्वरूपाचा आत्मा कोण आहे? वेदांतच आहे. अद्वितीय पदार्थ पाचव्या रंगामध्ये शंका केली होती की नाही सांगता येत. पाचव्या रंगामध्ये आता परीक्षा होऊन गेली बघा. अद्वितीय पदावर ज्यावेळेस गुरूंनी सांगितलं की अद्वितीय अशा प्रकारचा हा आत्मतत्व आहे, ब्रह्मस्वरूप आहे, त्यावर तर्कदृष्टी अशी शंका घेतो की जर ब्रह्मतत्व हे अद्वितीय असेल तर त्या ठिकाणी ज्या ब्रह्माचं ज्ञान वेदांमुळे होतं, वेदवाक्यामुळे होतं, ज्या श्रीगुरूमुळे होतं, असे श्रीगुरू आणि वेदांताचं जे महावाक्य आहे ते महावाक्य आणि असणारं ब्रह्मतत्व जर ते अद्वितीयच आहे तर या ठिकाणी अद्वितीयत्व राहत नाही. कारण तुम्ही ज्या ज्ञानाद्वारे म्हणजे महावाक्याच्या ज्ञानाद्वारे ज्या ब्रह्माचं ज्ञान होतं ते एक ब्रह्म आणि हे महावाक्य आणि गुरु अशा त्या ठिकाणी अद्वितीय न राहता अद्वैत न राहता द्वैत उत्पन्न होतं. द्वैत उत्पन्न झालं. म्हणून तुम्हाला अद्वैत असा शब्द वापरता येणार नाही. अद्वैताची सिद्धी करायची असेल तर अद्वैताची सिद्धी करताना त्या ठिकाणी श्रीगुरूंनी सांगितलं, आम्ही जे वेद किंवा महावाक्य आणि गुरु हे जे सांगितलेले आहेत ते पारमार्थिकदृष्ट्या मिथ्या सांगितलेले आहेत, परंतु व्यावहारिकदृष्ट्या असणारं जे जगत आहे ते मिथ्या आहे. आणि त्या असणाऱ्या व्यावहारिकदृष्ट्या असणारं जगत हे व्यावहारिकदृष्ट्या सत्य असणारे जे वेदगुरू आहेत त्यांच्याद्वारे व्यावहारिकदृष्ट्या असणारं हे जगताचा बाध होऊ शकतो. आणि बरोबर आहे. ते जर आपण अविद्याकारी आहे असं जर मानलं कोण गुरु महावाक्य वेद वगैरे तर अद्वैताची काय होते? सिद्धी होते. काय होते? पण मिथ्या मानायला लागतं. काय मानावं लागतं? बरे मिथ्या मानले तर मिथ्या गुरुपासून सत्य संसाराची निवृत्ती, आणि जर सत्य संसाराची निवृत्ती होते असं मानलं तर मृगजळाने काय केली पाहिजे? असं सुरुवात आहे. कोणत्या तरंगाला तात्पर्य कशा करता हे चाललेलं आहे, नाही आहे कसं चाललेलं आहे आपलं. पुढे वाचा. म्हणून सजातीय विजातीय व स्वगत भेद शून्य असे लक्षण न करता सर्व अल्प पदार्थांचे संयोग तेच लक्षण व्यापकाचे लक्षण असे आम्ही म्हणतो. लक्षण काय केलं आपण? का शंका विचारला सांगितलं जाते ना, फरक स्पष्ट करा. मग संख्याचा आत्मा कसा आहे? अल्प पदार्थाचे संयोग हे व्यापकाचं काय लक्षण? नाही, अल्प पदार्थाचे व्यापकाचं लक्षण केलेलं आहे. हो, न्याय मत. आणि वेदांताचं कसं आहे? सजगत सजातीय विजातीय भेद रहित असं जे तो व्यापकाचं काय लक्षण? दोमध्ये काय फरक आहे? अल्प पदार्थ म्हणजे हे जे संसारात जेवढे पदार्थ दिसतात हे परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? परिच्छिन्न. शरीर कसं आहे? परिच्छिन्न. त्याच्याशी संयोग. पुढे आहे की खंडनामध्ये सर्वच आत्म्याचा एका शरीराशी काय होईल? मग प्रत्येक आत्म्याचं म्हणत माझं शरीर आहे तर म्हणून माझं शरीर आहे का नाही? मला मंत्री करा म्हणा, मग काय होईल? सगळे अल्प पदार्थाची मी आत्म्या किती मानले? मग अनेक आत्म्याचं एका शरीराची काय होईल? संबंध. कोण्या आत्म्याचं कोणतं शरीर? शरीराचा निर्णय होऊ शकणार नाही. म्हणजे सुंदर आहे. पुढे अदृष्ट मानायचं. ज्या आत्म्याचं अदृष्ट असेल त्याचं ते अदृष्टही सुद्धा सर्वांचं जाऊ दे. खंडनाची भाषा सांगू नंतर. याचवर कोणी शंका घेईल की आत्म्याप्रमाणे आकाश काल दिशा ही व्यापक आहेत आणि परमाणू सूक्ष्म असून निर्वयव आहेत, म्हणून निर्वयव परमाणूंच्या ठिकाणी सर्व व्यापक पदार्थांचा संयोग घडणार नाही.
आहे बा. काय परमाणू कसा मांडलेला आहे, नित्य मांडलेला आहे. आहे का नाही, कार्यरूपाने अनित्य, परमाणू रूपाने पृथ्वी, कार्यरूपाने काय आणि परमाणू रूपाने नित्य आहे. मन सुद्धा कसं आहे, नित्य आहे. मग त्याने घेतलेला आहे ना अल्प पदार्थाशी संबंध, व्यापकाचं काय केलं त्यांनी, तेव्हा त्यांचा आत्मा निरवयव स्वरूपाचा आहे ना. आणि व्यापक असल्यामुळे प्रत्येक पदार्थाशी त्याचा काय आहे, आता कोणताही पदार्थ असो नाही का, व्यापक आकाशाचा सर्व पदार्थाशी काय आहे, कोणताही पदार्थ असू द्या, तुम्हाला गेलं ना ते सर्वव्यापी असते. त्याला चैतन्याचा विचार करते गेला ना नाही का, त्याच्यामध्ये ब्रह्मचैतन्य म्हणजे जे आत बाहेर सर्वाशी व्यापक असते, आकाशाप्रमाणे म्हटलेलं आहे. याचा सर्वगतम सूक्ष्म आकाशम नोपलिप्यते सर्वत्र अवस्थितो देहे तदात्मा नोपलिप्यते. पुढे परमाणू जर सावयव असते तर काही अवयवांमध्ये आत्म्याचा व काही अवयवांमध्ये इतर व्यापक पदार्थांचा संयोग घडला असता. परंतु परमाणू कसा आहे, अवयव सहित आहे का निरवयव आहे. संयोग होण्याकरता काय पाहिजे, सावयवता पाहिजे ना. परमाणू कसा आहे, निर्वय पदार्थाशी संबंध होईल. अल्प पदार्थाशी संबंध आहे ना तुमचा, मग परमाणू सावयव आहे का निरवयव आहे. अवयवच नाही तर संयोग होईल कसा. संयोगाला काय त्याची आवश्यकता आहे, काय का नाही. अवयवाची काय, गंध लिहायला काय पाहिजे, अरे गंध लिहायला आकाश पाहिजे ना, नाही कपाळ पाहिजे, काय पाहिजे, नाही तर गंध कोणाला लावला, खांबाला लावायचा. म्हणून संयोग होण्याकरता सावयव पदार्थाचा काय होतं, संयोग होतो. निरवयव पदार्थाचा संयोग घडू शकत नाही. आकाशाचा आणि कुठं पदार्थाचा संयोग आहे का, मग आकाश सर्वात असून संयोग आहे का त्याचा. संयोग म्हटलं तर त्याचा सांधा आला काय, असं आहे का त्याच्यामध्ये. पुढे परंतु परमाणू अतिसूक्ष्म असून निरवयव आहेत, म्हणून परमाणूंची सर्व व्यापक पदार्थांचा संयोग होणे अशक्य आहे. हे बा, परमाणू कसा आहे, निरवयव, स्थूल स्वरूपाचा आहे का सूक्ष्म स्वरूपाचा आहे. नाही म्हणावा तर परमाणूशिवाय कार्य होऊ शकत नाही. नाही एकाच्या मतामध्ये सगळं जे आहे ना, जग जे आहे परमाणू आरंभित आहे. काय आणि त्या परमाणूचं तुम्हाला लक्षात गेलं ना, आकाशामधून आपल्या खिडकीतून सूर्यप्रकाश जो येत असतो त्याच्यामध्ये बारीक बारीक कण दिसतात. त्या कणाचा 1/6 भाग म्हणजे इतका तो काय अल्प आहे परमाणू. हे अन्नम मठाची व्याख्या आहे. त्याच्या पुढची व्याख्या आहे, मलाग्रशतभागस्य शतदा कल्पितस्य यत् सत्सर्माणू इथं उच्चते. लहान मुलाचा केस घ्यायचा, कितनाचा, म्हाताऱ्याचा नाही. आणि त्या केसाचे किती भाग करायचे, 6 भाग करायचे. आणि त्याचे नाही 100 करायचे. आणि पुन्हा त्याच्यातला 1 भाग घ्यायचा, त्याचे 100 करायचे. ऐकून घ्या, करण्याच्या बरोबर काय करायचं असं. हे नुसतं बोलायचं जिकडे बोल, असं त्याने परमाणूचं काय सांगितलं आहे. म्हणून सृष्टी कोणाच्या नैयायिकाच्या मतामध्ये परमाणू आरंभित आहे. कोण परमाणूचं काय होतं, पुढे देणूकचं त्रिणूक, आणि त्रिणूकचं मोठं काय होते, हवे एक मोठी वृत्ती काय होते. न्यायाची प्रक्रिया आहे. परमाणू आरंभित आहे. आणि सांख्याच्या प्रकृतीमध्ये प्रकृतीचं कार्य कोण आहे, जगत. पुरुषाचं कार्य नाही, पुरुष चेतन स्वरूप आहे तो. पुढे कारण
एका व्यापक पदार्थाने परमाणूस व्यापले असता दुसऱ्या व्यापक पदार्थांच्या संयोगास जागाच नाही. नाही बा, एका पदार्थाला एक माणूस बसला आपल्या त्याच्यावर का दुसरा माणूस बसतो जागा द्या. रेल्वेमध्ये पाहतो की नाही आपण, 3 माणसाचं बाकडं असलं 4था बसवायचा असेल तर का डोक्यावर बसवायचा का, तरी पण त्याला जागा द्यावी लागते. एक जागा आहे, एका याने अडवल्यानंतर दुसरा संयोग होऊ शकत पुढे. म्हणून अनेक व्यापक पदार्थांचा संयोग अतिसूक्ष्म परमाणूंच्या ठिकाणी घडत नाही. एकच पदार्थ व्यापक असणे शक्य आहे. या शंकेचे समाधान असे की सावयव वस्तूंचा संयोग अन्य संयोगाचा विरोधी असतो. कोणाचा? सावयव. असा सूक्ष्म पदार्थाचा नसतो. पुढे हस्तपुस्तक संयोगात हाताचा पुस्तकाशी संयोग होऊन जे स्थान हाताने व्याप्त असते. असला पण असा हात लावला कोणाला, आता दुसऱ्याचा संयोग होऊ शकत, कारण एकाने त्याला व्यापलं की दुसऱ्याचं कसं होईल, मग ते शक्य नाही. पुढे त्या स्थानात पायाचा संयोग होणे शक्य नाही. आता तिथे पायाचा संयोग थोडाच होणार आहे की, हाताचा संयोग झाल्यानंतर पुढे पायाचा काय होत नाही. पुढे परंतु निर्वयव पदार्थांचा संयोग स्थानाचा रोध करीत नाही. कोणाचा? तर स्थानाचा काय करीत नाही. आकाश कुठे रोध, स्थानाचा रोध करते का? आकाश सावयव आहे का निर्वयव आहे? धरून चालत, त्याच्यातही वेदांत आहे, तुम्हाला कल्पना नाही. कारण तो कार्य आहे ना. काय आकाश काय, पण त्याला सावयव म्हणावं लागतं. अवयव दिसत नाही तरी ते कार्य असले, जे जे कार्य असते तिथे काय असते सावयव. जाऊ दे. पुढे जसे घटाशी ज्या देशामध्ये आकाशाचा संयोग आहे त्याच देशामध्ये कालाचा व दिशेचाही संयोग आहे. कारण सर्व आत्मा दिशा काल माने व्यापक आहे ना. मग एका सगळ्या व्यापक पदार्थाचा संयोग राहील का नाही. आत्म्याचाच तेवढासा, कारण नित्य स्वरूप आहे ना. देश, पुढे काल, आकाश आहे, दिशा काल आत्मा आणि मन हे कसे आहे, नित्य आहे. मग यांचाही काय होईल त्याच्याशी. पुन्हा व्यापक मानलेले आहे की काय मानलेले आहे. व्यापक मानलं तर व्यापकाशी संयोग काय होणार नाही. म्हटलं तरी संयोग झाल्याशिवाय आहे. एखाद्याने म्हटलं मी आकाशाशी संबंधच ठेवत नाही, शक्य आहे का? ठेवा. अथवा व्यापक पदार्थ म्हणायचा, अनेक मानायचे. किती मानायचे? तर याचं एक खंडन चाललेलं आहे. व्यापक मानून अनेक मानता येत. पुढे कारण सर्व पदार्थ आकाश, काल आणि दिशा यांमध्येच आहेत. म्हणून सर्व पदार्थांच्या सर्व भागांशी आकाश, काल आणि दिशा यांचा संयोग आहे. कारण सगळे काय मानलेले आहे, नित्य मानलेले आहे. मग एखादाचा संयोग कसा राहील? सर्वाचा काय, सगळ्याचा संयोग. कारण सगळेच काय व्यापक आहे. मग सगळ्या व्यापकाचा काय येणार? संयोग येणार की. पुढे याकरिता परमाणूच्या एकाच देशात अनंत निर्वयव व्यापक पदार्थांचा संयोग घडण्यास हरकत नाही. म्हणून प्रति शरीराच्या ठिकाणी आत्मा भिन्न असून ते सर्व आत्मे व्यापक आहेत आणि त्यांचा सर्व पदार्थांशी संयोग आहे. काय म्हणून प्रत्येकाशी सगळे आत्मे काय आहे, एक आहे का अनेक आहे? आत्मे किती झाले? अनेक. परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? आणि अनेक एकाचा संयोग राहील की सर्वाचा राहील. मग सगळ्या आत्म्याचा एका वस्तूशी काय, मग कोण्या आत्म्याचं कोणतं आहे शरीर सांगता येणार? असं कोणाचं मत आहे? संपलं का? बरं, त्याचं खंडन कधी करू? आता तर्कशास्त्र म्हणतं त्याला. न्याय असतो ना, थोडा न्याय समजायला काय आहे, थोडा